हाय गाईज, भाऊच्या धक्क्यावर रुचिताला पुन्हा एकदा भाऊनी चांगलंच झापलेलं आहे. कारण की बोलायचं नाही तरी सुद्धा कृतीतून त्यांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामुळेच भाऊ इथे चिडलेले आहे. चला तर बघूयात नक्की हे काय बोलतायत. रुचिता, तुम्हाला किती जरी सांगितलं ना तरी सगळं पालत्या घड्यावर पाणी आहे. म्हणजे बोलायचं नाही असं तुम्ही ठरवलं पण सगळं कृतीतनं केलं. म्हणजे ज्यावेळेस नॉमिनेशन टास्क होता त्यावेळेस तुमचा काहीही संबंध नसताना विशालनं तुमचं नाव घेतलं म्हणून दीपाली बोलत होत्या, त्यात सुद्धा तुम्हाला पडायचं होतं आणि तुम्हाला कृती करायची होती. मी माणूस बघून बोलते असं तुम्ही प्रभूला म्हणालात, पण माणूस बघून बोलते म्हणजे तुम्हाला प्रभू कोण दिसतो? तो माणूस नाही आहे का? थोबाड बघायची इच्छा नाही, शिळे पराठे ठेचा, ही कसली भाषा वापरली तुम्ही यावेळेस? म्हणजे मागच्या वेळेस टरमाळे करमाळे हे गेलं आणि आता शिळा पराठा ठेचा भोपळ्या मुळ्या ह्या काय भाषा होत्या? आणि नॉमिनेशन टास्कमध्ये दीपाली यांनी तुम्हाला फक्त नॉमिनेट केलं होतं तेव्हा किती बोलायचं, तिथे फक्त स्वतःचा स्टँड घ्यायचा होता, पण तुमचं वेगळंच काहीतरी बोलणं चालू होतं. शट अप. तन्वीसुद्धा किचनमध्ये ज्यावेळेस एकट्याच डान्स करत होत्या त्यावेळेससुद्धा तुमचं असं होतं की विशालसोबत काय तिचं एकटीच डान्स करते, बिनकामाचं फुटेज खाते, 24/7 हिचं हेच चालू असतं. आणि ज्यावेळेस तो ओटा क्लीनचा राखीने स्टँड घेतला त्यावेळेस एवढाच राग येतो, तर ओटा क्लीन का नाही केला तुम्ही? तुम्ही जर ओटा क्लीन केला असता तर एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्याच नसत्या. म्हणजे शब्दांचा वापर करायचा नाही हे मात्र ठरवलं आणि कृतीतून सगळ्याच गोष्टी केल्या. ज्यावेळेस चूक दाखवायची होती तुम्ही सँडल घालून डायरेक्ट त्या बेडवरती. आपण घरात असंच राहतो का? ही गोष्ट किती चुकीची आहे. म्हणजे मागच्या वेळेस तुम्हाला एवढं सांगितलं तरी त्यावेळेस तुम्ही त्याच गोष्टी परत करताय. सँडल घालून बेडवर कोण झोपतं? आणि ज्यावेळेस तन्वीने स्टँड घेतला त्यावेळेस मात्र तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या नाहीत. बरं, ती शिक्षा काय द्यायची जर कोणी रूल मोडले? त्यावेळेससुद्धा त्या व्यवस्थित सांगत होत्या. तर तुम्ही त्यांना म्हणताय की त्या अंड्याचं तू काय करणार? ह्या गोष्टी किती चुकीच्या आहेत. म्हणजे एवढं सांगूनसुद्धा तुमच्यावर काडी मात्र फरक झाला नाही. यावरून आम्हाला एवढंच दिसत होतं की तुम्हाला तन्वी यांची कॅप्टन्सी खराब करायची आहे. घरामध्ये ती कसा काय कॅप्टन चुकीची दिसेल एवढंच तुम्हाला दाखवायचं होतं आणि त्याच्यासाठी तुमचे सगळे प्रयत्न चालू होते. तर तन्वीला दिलेला भाऊंनी हा धक्का तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.